61 लाखापर्यंत मागणी झालेली त्याला. पण आमच्या मम्मी पप्पा आणि माझं असं ठरलं होतं की बैल विकायचा नाही. म्हणजे आता दादा जर असतं तर आपण दादाची किंमत केलीच नसती ना. तर मग त्याची तरी कशाला आपण किंमत करायची. आम्हाला भरपूर पाहुणे म्हटले का देऊन टाका, पैसे होतील, पैसे साचून ठेवा, म्हणजे माझ्या शिक्षणाला पैसे होतील किंवा घर खर्चाला पण पैसे होतील. पण मग आम्ही असं ठरवलं होतं का नाही, बैल विकायचंच नाहीये. तर मला पुण्याला ऍडमिशन भेटलं होतं, पण मी ते कॅन्सल करून इथे जुन्नर मध्ये ऍडमिशन घेतलं. आणि मी घरच्यांना एवढंच म्हटलं तर तुम्ही जर बैल विकणार असाल तर मी कॉलेजलाच नाही जाणार म्हणून. मग माझ्या मम्मी पप्पांनी असं ठरवलं का नाही, बैल जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याच दावणीला राहणार, तो विकायचाच नाही. काय घरच्या पण गोष्टींमध्ये त्याच्या इनामातूनच मदत झालेली. म्हणजे जसं की बाबा ऍडमिट असताना त्यांनी त्याच्या इनामातून ते हॉस्पिटलचं बिल भरणं किंवा शेतीला जी खतं वगैरे लागतात ती खतं त्याच्या इनामातूनच घेतली जातात. त्याच्यामुळे शंभू आम्हाला सांभाळते थोडक्यात.